लक्ष्मण कोळी म्हणून स्वामींचा भक्त होता. एक दिवशी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेला. समुद्रात आलेल्या वादळामुळे त्याचे नाव बुडायला लागली. त्याला मृत्यू अक्षरशः समोर दिसायला लागला. त्यांनी स्वामींचा धावा केला आणि स्वामींचा धावा केल्यानंतर त्याला असं जाणवलं की खालनं समुद्राच्या आतनं कोणीतरी मला सपोर्ट दिला आणि माझे नाव त्या समुद्राच्या समुद्री वादातून बाहेर काढून मला किनाऱ्या जवळ कोणतरी आणायला मदत केली. एका अदृश्य फोर्सने मला मदत केली. त्यांनी स्मरण स्वामींचं केलं. त्याला कळलं की हे काय झालं. त्यावेळेला स्वामी अक्कलकोटमध्ये होते. जिथं स्वामी बसले होते, स्वामी अचानक उठले. त्यांनी उजवा हात वर केला आणि खाली गेला. उजवा हात स्वामींनी खाली केल्यानंतर त्यांच्या हातावरनं असं पाणी गळलं. एका भक्तांनी ते तीर्थ म्हणून पाणी घेतलं आणि चाखून बघितलं तर खारं पाणी लागलं. 2 दिवसानंतर ज्यावेळेला लक्ष्मण कोळी स्वामीच्या दर्शनासाठी आला की स्वामींनी माझा जीव वाचवला, त्यावेळेला अक्कलकोटमध्ये लोकांना कळलं की स्वामींनी ती कृती काय केली. उजवा हात वर करणं, खाली करणं आणि स्वामींच्या हातापासून गळलेलं ते पाणी जेव्हा एका भक्तांनी चाखलं तेव्हा त्याला ते खारं का लागलं. हे नामस्मरणाची ताकद आहे.